रुक्मिणी आपल्या संसारात भलतीच खुश होती. नवऱ्याचा चांगला बिझनेस होता. 2 मुलं होती. सगळं काही व्यवस्थित होतं. मोठा मुलगा 4थीच्या वर्गात तर लहान मुलगा 2रीच्या वर्गात शिकत होता. रुक्मिणी समाधानी होती. फक्त तिला एकच कुणकुण होती की आपल्याला एक मुलगी असती तर फार बरं झालं असतं. बस ही एक गोष्ट सोडली तर रुक्मिणीच्या जीवनात आनंद होता. म्हणतात ना, आनंद आणि सुख फार काळ टिकतात जीवनात नाही. तसंच काहीच रुक्मिणीच्या बाबतीत झालं. मोठा मुलगा जयदीप हा 4थी पास झाला तसा त्याला बाहेर चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये टाकू असा निर्णय रुक्मिणीच्या पतीने घेतला. रुक्मिणीचा पती हुशार होता, मात्र कमी शिकलेला होता. आपल्या मुलांनी भरपूर शिकावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. रुक्मिणीची देखील तीच इच्छा होती. मात्र इतक्या लहान वयात जगदीशला आपल्यापासून दूर ठेवणं तिला बरं वाटत नव्हतं. मात्र तिचा नाईलाज होता. तसंही आपला मुलगा शिकून मोठा होईल यात वाईट ते काय, त्यामुळे तिला पतीचा निर्णय योग्य वाटला. जड मनाने तयारी करून जगदीशला रुक्मिणीने बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. तशी रुक्मिणी चांगली शिकलेली होती. तिचं इंग्रजी गणित तर फारच चांगलं होतं. ती जगदीशला चांगलं इंग्रजी घरी देखील शिकवू शकत होती. मात्र हॉस्टेलला मुलं स्वावलंबी होतात असं तिच्या पतीचं म्हणणं होतं. परत तो चांगले कमावतही होता, त्यामुळे स्टेटस हा एक भागही त्याच्यासाठी होताच. कालांतराने लहान मुलगा श्याम यालाही 4थी नंतर त्याच बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले. आता मात्र रुक्मिणी घरात एकटी पडली. तिला वेळ घालवण्यासाठी नोकरी करण्याची इच्छा होत होती. मात्र पतीचा याला सक्त विरोध होता. आता श्याम देखील शाळेत गेल्याने तिला बराच मोकळा वेळ मिळे. तो वेळ ती चांगली पुस्तके वाचण्यात घालवायची. दिवस चालले होते. रुक्मिणीची मुलं आता मोठी लग्नाची झाली होती. कालांतराने दोन्ही मुलांची लग्न झाली. घरात 2 सुना आल्या. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. मात्र काही कालावधीतच दोन्ही सुनांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली. घरात आता रोज किटकिट व्हायला लागली. दोन्ही सुनांना त्यांचा वेगळा संसार हवा होता. यातच अतिशय दुर्दैवी घटना म्हणजे रुक्मिणीच्या पतीचे अपघाती निधन झाले. आता रुक्मिणी काहीशी एकटी पडली, कारण तिची दोन्ही मुलं त्यांच्या बायकांची गुलाम होती. त्यामुळे रुक्मिणीला घरात फारच त्रास होत होता. पतीच्या निधनानंतर तर तिला जगणे अगदी नकोसेच झाले होते. त्या कठीण काळात कहर म्हणजे दोन्ही मुलांनी घराची वाटणी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या बायकांच्या दृष्ट स्वभावामुळे दोन्ही मुलं रुक्मिणीला आपल्या जवळ ठेवायला तयार नव्हती. दोघांनीही आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे म्हणणे असं होतं की, आई, तू आम्हाला लहानपणी अजिबात प्रेम केलं नाहीस. तू आम्हाला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. आता तू देखील वृद्धाश्रमात राहा. मुलांच्या ह्या बोलण्याने रुक्मिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण तिने तर तिच्या मुलांना भल्यासाठीच बोर्डिंग स्कूलमध्ये काळजावर दगड ठेवून ठेवले होते. आज तीच मुलं त्यांच्या वचपा म्हणून केवळ आपल्या बायकांच्या सांगण्यावरून तिला घराबाहेर काढून वृद्धाश्रमात ठेवणार होते. रुक्मिणी रात्री खूप विचार करत होती. उद्या वृद्धाश्रमात जावं लागणार. आपल्या पतीने इतक्या मेहनतीने बांधलेलं घर सोडावं लागणार. वर्षानुवर्ष ज्या घरात राहिलो ते घर उद्या सोडावं लागणार. आणि एकदा का वृद्धाश्रमात गेलो की तेथून परत फिरणे अशक्यच. त्यामुळे आपण भावाकडे जाऊन त्याला शेती व घरकामात मदत केली तर आपल्या 2 वेळच्या जेवणाचा आणि राहण्याचा प्रश्न सुटेल. तसा दादा आणि वहिनीचाही स्वभाव आपल्या सुनांपेक्षा कितीतरी चांगला आहे. ते मला नाही सांगणार, नाही म्हणणार नाही असा विचार करून रुक्मिणीने आपले जितके सामान एका पिशवीत भरले व निघाली. रात्रीचे 10:30 झाले होते. गावाकडे जायला शेवटी 11ची एसटी होती. जगदीश व श्याम त्यांच्या बायकांसोबत
त्यांच्या खोलीत होते. रुक्मिणी कसलाही आवाज न करता बाहेर पडली. अंगणात जाऊन एक नजर तिने आपल्या घरावर फिरवली. घराकडे पाहताना तिला गहिवरून आले. इतक्या वर्षांपासून त्या घरासोबत असणारे नाते आज तुटणार होते. आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसत तिने पिशवी उचलली व घाईघाईत निघाली. कारण 11ची शेवटची एसटी होती. रुक्मिणी बस स्टँडकडे घाईघाईत चालली होती, कारण वेळ फार कमी होता. तिच्या डोक्यात आधीच विचारांचे काहूर माजले होते. त्यात एसटी पकडण्याची घाई. तिने रस्ता ओलांडताना फारसे लक्ष दिले नाही. परिणामी एका कारने तिला धडक दिली. रुक्मिणी रस्त्याच्या बाजूला पडली. तिच्या डोक्यातून भळभळा रक्त वाहायला लागले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. मावशी, कसं वाटते तुम्हाला? रुक्मिणी काहीशी शुद्धीवर आली होती. तिने थोडीफार मान हलवली. मी माधवी आणि हे माझे मिस्टर सतीश. आमच्या गाडीची धडक लागली तुम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. तुम्ही काळजी करू नका. आम्ही हॉस्पिटलचा सर्व खर्च करू आणि तुम्हाला काय असेल तो मोबदला देखील देऊ. माधवी बेडवर झोपलेल्या रुक्मिणीला सांगत होती. मावशी, तुमच्या घराचा पत्ता द्या. आम्ही कळवतो तुमच्या घरच्यांना. डॉक्टरांनी सांगितले तुमच्या डोक्याला मार लागल्यामुळं बरंच रक्त गेलं. तुम्हाला अजून 5 ते 7 दिवस इथेच राहावे लागेल. माधवी हे सगळं बोलत होती, मात्र रुक्मिणी तिच्याकडे शून्य नजरेने पाहत होती. माधवी परत म्हणाली, मावशी, तुमचा पत्ता देताय ना? मला काहीच आठवत नाही. रुक्मिणी जेमतेम बोलली. माधवी समजली या मावशीच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना काहीच आठवत नसावं. ते डॉक्टरांना भेटले. त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यामुळे त्यांना काहीसा शॉक बसलाय. काळजी करण्यासारखे काही नाही, होतील त्या रिकवर. डॉक्टर माधवीला समजावत म्हणाल्या. 4-5 दिवस झाले रुक्मिणीला आता बरं वाटत होतं. माधवी आणि सतीश तिला रोज भेटायला हॉस्पिटलमध्ये येताना भरपूर फळे बिस्किटं घेऊन येत. आज त्यांच्याबरोबर 2 गोंडस मुलं देखील होती. मावशी, ही माझी मुलं. हा मोठा मुलगा वेदांत आणि ही छोटी श्रिया. असं छान गोड आहेत दोन्ही. रुक्मिणी ताईंच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. आज रुक्मिणीला डिस्चार्ज मिळणार होता. आजही माधवी आपल्या मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आली होती. मावशी, तुम्हाला तुमच्या भूतकाळातलं काही आठवत नाही. हे सगळं आमच्यामुळे घडलं. त्याबद्दल आम्हाला माफ करा. पण आमची एक विनंती आहे. जोपर्यंत तुम्हाला सगळं आठवत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्याकडे राहा. माधवीचं बोलणं ऐकून रुक्मिणीचे डोळे पाणवले. तिने होकारार्थी मान हलवली. माधवी एका छान मोठ्या बंगल्यात राहत होती. सतीशने माधवीच्या नावानेच कंपनी उघडली होती. लग्न झाले तेव्हा दोघांनी खूप मेहनत करून कंपनी चांगल्या आर्थिक स्थितीत आणली व भरपूर नफा मिळवला. मात्र मुलं झाल्यापासून माधवीला मुलांकडे लक्ष द्यायला लागत असल्याने सतीश एकटाच कंपनीत काम पाहाय. त्यामुळे कंपनीला आधी नफा मिळायचा, तोही मिळत नव्हता. माधवीची खूप इच्छा असे मदत करायची, मात्र घराच्या जबाबदारीमुळे तिला शक्य होत नसे. रुक्मिणीला आता माधवीकडे 10-12 दिवस झाले होते. माधवी आणि सतीश यांचा दोघांचाही स्वभाव अतिशय चांगला होता. दोन्ही मुलं देखील तिच्याजवळ खेळत होते. त्यामुळे रुक्मिणी त्या घरात रुळली. मावशीला सगळं व्यवस्थित बोलता येतं. आपण बोललेलं सगळं समजतं, मात्र तिला मागचं काहीच आठवत नाही. याचे माधवीला आश्चर्य वाटे. मात्र तिनं बऱ्याच हिंदी चित्रपटात पाहिले होते की याददाश्त गेल्यानंतरही हिरो हिरोईन व्यवस्थित बोलतात, मात्र त्यांना मागचे काहीच आठवत नाही. मावशीच्या बाबतीत असंच काहीतरी घडलं असेल असे तिला वाटे. आज सतीश आणि माधवी घराच्या हॉलमध्ये बसून काहीतरी चर्चा करत होते. त्यांचे गंभीर चेहरे दिसत होते. सतीश आत्ताच ऑफिसवरून आला होता, म्हणून रुक्मिणी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. त्या दोघांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून रुक्मिणीने विचारलं, काय झाले? तुम्ही इतके चिंतेत का? काही नाही मावशी, आम्ही आमच्या कंपनीच्या कामकाजाविषयी बोलत आहे. माधवी म्हणाली. असं? तुमचे चेहरे फार गंभीर दिसले म्हणून विचारलं, बाकी काही नाही. रुक्मिणी काळजीच्या स्वरूपात म्हणाली. मावशी, आम्ही दोघं काम करायचो तेव्हा कंपनी भरपूर नफ्यात होती, पण मुलांच्या जबाबदारीमुळे मला आता कंपनीसाठी वेळच देता येत नाही. त्यामुळे कंपनी आता काहीशी कर्जबाजारी झाली आहे. त्यासाठी आम्ही हा बंगला देखील गहाण ठेवला आहे आणि हे असंच चालत राहिले तर हे घर देखील गमवावे लागेल.
म्हणून आम्ही दोन्ही मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मला कंपनीसाठी वेळ देता येईल आणि आम्ही पुन्हा सगळं सुरळीत होईल. म्हणून इच्छा नसताना मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवावेच लागेल, माधवी जड आवाजात म्हणाली. बोर्डिंग स्कूलचे नाव ऐकून रुक्मिणी काहीशी चपापली. बाईसाहेब, मी काय म्हणते, तुम्हाला मुलांची काळजी आहे ना? मग मुलांना मी सांभाळते आणि घरात देखील लक्ष ठेवते. तुम्ही कंपनीच्या कामात साहेबांना मदत करा, बाकीचे मी बघते. मात्र मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये टाकू नका बाईसाहेब, रुक्मिणी विनंती करत म्हणाली. मावशी, किती वेळाच तुम्हाला सांगितले मला बाईसाहेब म्हणू नका. मला माधवी ह्याच नावाने हाक मारत जा. मी तुमच्या मुलीसारखी आहे. दुसऱ्या दिवशीपासून माधवी सतीश बरोबर ऑफिसला जायला लागली. संध्याकाळी घरी आल्यावर तिला घरात काहीच करावं लागत नसे. रात्रीचा स्वयंपाक सगळा तयार असे, तोही एकदम रुचकर. मुलांचा अभ्यास तर असे. घरात अतिशय चांगली साफसफाई कायम असायची. घरात आल्यावर माधवी आणि सतीशला प्रसन्न वाटायचं. माधवीला आता घरात देखील वेळ मिळे, त्यामुळे ऑफिसची काही पेंडिंग कामे ती घरी घेऊन यायची. कसून मेहनत करून माधवी आणि सतीशने महिनाभरातच कंपनीची गाडी रुळावर आणली. याचं सारं क्रेडिट त्यांनी मावशीला दिलं, कारण त्यांच्याचमुळे हे शक्य झालं होतं. आज माधवीच्या घरात आनंदाचा दिवस होता, कारण कंपनीच्या कर्जासाठी गहाण पडलेला त्यांचा बंगला त्यांनी सोडवला होता. हा सगळा मावशीचा पायगुण. तिच्याचमुळे हे शक्य झालं, असं सतीश माधवीचा ठाम विश्वास. म्हणून आज सेलिब्रेशन म्हणून फॅमिलीला घेऊन संध्याकाळी फिरायला आणि बाहेर जेवायला जाण्याचं ठरलं. हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर बसताना माधवी म्हणाली, मावशी, कोण कुठल्या तुम्ही, मात्र आमच्या जीवनात तुम्ही जेव्हापासून आलात तेव्हापासून आमचं जीवनच फार बदललं. मुलांना देखील किती लळा लागला आहे. काही दिवसातच तुमच्याशिवाय मुलं राहत नाही. नेहमीच आजी आजी करत असतात. मावशी, आजपासून मी तुम्हाला मावशी नाही तर आई म्हणून हाक मारेन, चालेल ना आई? शब्द कानी पडताच रुक्मिणीला गहिवरून आले आणि आपसुकच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाजूलाच बसलेल्या मुलांनी तिचे अश्रू पुसले. अरे काही नाही पोरांनो, हे तर आनंद अश्रू आहे. रुक्मिणी हसत म्हणाली, आई, तुम्ही खरंच आमच्यासाठी फार लकी आहात. तुम्ही मदत केल्यामुळे माधवीला वेळ मिळाला, त्यामुळे महिनाभरात हे सगळं झालं. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आता तुम्ही कायम आमच्यासोबत राहायचे. काय मुलांनो, बरोबर ना? सतीशच्या ह्या प्रश्नांवर वेदांत आणि श्रेयाने टाळ्या वाजवल्या. आणि हो, आणखी एक, आई, तुमची काही इच्छा असेल तर सांगा, मी नक्की पूर्ण करीन. सतीश म्हणाला, माझी भापडीची ती इच्छा काय असणार? तुम्ही सर्व मला इतकं प्रेमाने वागवता, मला अजून दुसरं काय हवंय? तरी काय, बोला, तुमची इच्छा काय असेल तर मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. सतीश पुन्हा म्हणाला, ठीक आहे, वेळ आली की सांगेन कधी. पण सध्या माझी एकच इच्छा आहे की तुम्ही मला आई म्हणता आणि आहो जाहो देखील करता. आईला कोणी आहो जाहो करतं का? रुक्मिणीच्या या वाक्यावर सगळे हसले. इतक्या टेबलवर वेटरने जेवण आणले. सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. माधवी आणि सतीशच्या मेहनतीने काही महिन्यातच त्यांच्या कंपनीने शेअर मार्केटमध्ये मोठं नाव कमावलं. आता माधवीच्या कंपनीचा टर्नओव्हर लाखोंच्या घरात, करोडोंच्या घरामध्ये पोहोचला. यामुळे माधवीच्या घरात आनंदी आनंद होता. घरात आता माधवीने 2 नोकर ठेवले, त्यामुळे रुक्मिणीला आता पूर्ण आरामच होता. ती आपल्या पूर्ण वेळ आपल्या नातवंडांना, माधवीच्या मुलांसोबत आनंदाने घालवत होती. रुक्मिणीचे दिवस, महिने, वर्ष मजेत चालले होते. श्रेया व वेदांच्या आग्रहाखातर एक दिवस रुक्मिणी त्यांच्या आलिशान गाडीत त्यांना घेऊन समुद्रावर फिरायला गेली होती. समुद्रावर फिरून झाल्यावर श्रेयाने भेळ खाण्याचा हट्ट केला. तसं तिथे असलेल्या भेळच्या गाडीवर तिथे गेले. तिथे 2 लहान मुलं भेळवरून भांडत होती, कारण त्यांच्याकडे फक्त 10च रुपये होते. एका भेळची किंमत 10 रुपये होती आणि दोघांना वेगवेगळी स्वतंत्र भेळ हवी होती. अरे पोरांनो, भांडू नका, मी तुम्हाला घेऊन देते भेळ, रुक्मिणी त्यांना समजावू लागली. तशी ती पोरं शांत झाली. भैयाजी, इनको 2 भेळ देना, पैसे मैं देऊंगी. जी माताजी. भेळवाल्याने त्या मुलांना 2 भेळ बनवून दिल्या. कोणी घेऊन दिला 2 भेळ? जगदीश व त्याच्या बायकोने त्यांच्या मुलांना विचारले. तेव्हा त्यांनी भेळवाल्या गाडीकडे बोट दाखवले. जगदीश व त्याच्या बायकोला रुक्मिणीकडे पाहून धक्काच बसला, कारण त्यांना वाटले होते की
त्या रात्री रुक्मिणी बाहेर पडली तेव्हा ती आपल्या भावाकडे गेली असेल किंवा तिने जीवाचं बरं वाईट केलं असेल. आता तिला पाहून त्यांना वाटलं ती कुठेतरी घरकाम करत असेल आणि त्या मालकाच्या मुलांना फिरायला घेऊन आली असेल. रुक्मिणीला दुरून पाहून ते तसेच निघून गेले. घरी आल्यावर जगदीशच्या बायकोने ती गोष्ट श्याम व त्याच्या बायकोला सांगितली. जाऊ दे ना, उलट पिढा टळली, असं श्यामची बायको म्हणाली. आजी, आज भेळ, पाणीपुरी आणि नारळ पाणी पिऊन मजा आली. थँक्स यू ग्रेडमा, छोटी स्त्रिया म्हणाली. बाईसाहेब, घरी जाण्यासाठी एक शॉर्टकट आहे, तिकडनं गाडी घेऊ? ड्रायव्हरने रुक्मिणीला विचारलं. चालेल. तशी ड्रायव्हरने गाडी शॉर्टकट घेतली. जरा गाडी बाजूला घ्या. ड्रायव्हरने गाडी थांबवली. काय झालं ग्रेडमा? छोटीने विचारलं. काही नाही, असंच. रुक्मिणीने गाडीतूनच त्या घराकडे पाहिलं. रुक्मिणी आई असं समोर गेटवरच्या खांबावर नाव कोरलं होतं. बाजूला एक बोर्ड लावला होता. त्यावर ठळक अक्षरात घर विकणे आहे असं लिहिलं होतं आणि त्याखाली एक फोन नंबर होता. रुक्मिणीने तो नंबर लिहून घेतला. चला. गाडी पुन्हा चालू झाली. मम्मी पप्पा, आज ना आम्ही समुद्रावर खूप खूप मज्जा केली, श्रिया म्हणाली. अगं आजी, हे तो सब मुमकिन है बेटा. सतीशच्या ह्या वाक्यावर सगळे हसली, मात्र रुक्मिणी हसली नाही. आई काहीतरी काळजीत होती असं माधवीला आणि सतीशला दोघांनाही जाणवलं. आई, काय झालं? तू गप्प का आहेस? काही टेन्शन आहे? सतीशने विचारलं. नाही, काही नाही. तुम्ही असल्यावर मला कसलं टेन्शन? स्वतःला सावरत रुक्मिणी म्हणाली. तरी काहीतरी आहे जे तू लपवतेस, माधवी म्हणाली. माझी एक इच्छा आहे. रुक्मिणी हात जोडून काहीशी विनंतीच्या स्वरूपातच बोलत होती. अगं आई, विनंती काय करतेस? ऑर्डर दे तू. बोल, काय इच्छा आहेस तुझी? मला एक घर विकत घ्यायचे आहे, रुक्मिणी जड आवाजात म्हणाली. अगं आई, मग त्यात संकोच कसला? तुझी इच्छा आहे ना, मग घेऊ की. त्यात विशेष काय? सतीश म्हणाला. हो, पण मला तेच घर पाहिजे जे मी पाहिले. रुक्मिणीने तिने घेतलेला फोन नंबर सतीशच्या हातात देत म्हणाली. सतीशने लागलीच फोन करून उद्या 11च्या भेटीची वेळ मागितली. तसेच त्यांच्या वकील साहेबांना देखील पत्ता सांगून भेटीची वेळ सांगितली. दुसऱ्या दिवशी सतीशची आलिशान मर्सडीज त्या गेटसमोर थांबली. वकील साहेब गेटवर त्यांचीच वाट पाहत होते. गाडी गेटमधून आत आली. माधवी व सतीश त्या आलिशान गाडीतून उतरले. घर जुन्या बांधणी पद्धतीत पण छान होते. समोर बरीचशी जागा होती. त्यात छोटी खाणी मस्त अशी बाग होती. माधवीला देखील ते घर खूप आवडले. नमस्कार, मी जगदीश, या घराचा मालक. हो, मी सतीश, माधवी कंपनीचा ओनर. ही माझी पत्नी माधवी आणि हे आमचे वकील साहेब. सतीश ओळख देत म्हणाला. अहो साहेब, माधवी कंपनी माहीत नाही असं कोणी आहे का? खूपच नाव आहे तुमचे आज मार्केटमध्ये. हा श्याम, माझा लहान भाऊ, आणि या आमच्या पत्नी. माझ्या लहान भाऊ आणि श्याम, आमच्या दोघांच्या नावावर हे घर आहे. जगदीशने ओळख व घराची थोडक्यात माहिती सांगितली. असं काय किंमत म्हणालात ह्या घराची? सतीशने थेट विषयालाच हात घातला. 5 कोटी. हो, 5 कोटी ठरली आम्ही ह्या घराची किंमत. जगदीश काहीसा अडखळत म्हणाला. सतीशने एक नजर माधवीकडे फिरवली व तो म्हणाला. ओके, डन, आम्हाला डील मंजूर आहे. वकील साहेब, चेक तयार करा. कोणाच्या नावाने चेक बनवायचा? सतीशने विचारलं. आमच्या दोघांच्या नावाने 2.5 लाख कोटी. जगदीश पुन्हा काहीसा अडखळत घराची कागदपत्र पाहून लागलाच. वकील साहेबांनी 2 चेक बनवले. सतीशने सह्या करून ते जगदीश आणि श्यामच्या हातात सुपूर्द केले. हातात 2.5 कोटींचा चेक पाहून त्यांच्या चेहऱ्यावर फारच आनंद दिसला. त्यांच्या बायकांची तर तो चेक पाहून दातखिळीच बसली जणू. चला, आम्ही निघतो, धन्यवाद, सतीश म्हणाला. यावर जगदीश म्हणाला. माफ करा सतीश साहेब, पण एक बोलू? हो हो, बोला ना. सतीश साहेब, आपण इतके मोठे बिझनेसमॅन, मात्र आपल्याला डील व्यवस्थित करता येत नाही असं दिसलं. कारण या घराची आम्ही 4 कोटी किंमत ठरवली होती. आम्ही 3.5 किंवा शेवटी 3 कोटीवर देखील आलो असतो. मी तुम्हाला सहजच 5 कोटी असं म्हणालो आणि तुम्ही काहीही कमी न करता डील मंजूर केली. जगदीशच्या ह्या बोलण्यावर सतीश आणि माधवी एकमेकांकडे पाहून हसले. मिस्टर जगदीश, डील मला नाही तर तुम्हाला करता आली नाही. कारण ह्या घराचे 5 कोटी काय 10 कोटी सांगितले असते ना तरी आम्ही दिले असते. कारण हे घर आमच्या आईला आवडले आहे आणि तिला हे घर आम्ही भेट म्हणून देणार आहोत.
समजले मिस्टर जगदीश? आता तुम्ही सांगा बरं, डील कोणाला जमली नाही ते. सतीशच्या या वाक्यावर जगदीश आणि त्याची फॅमिली अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. मग कधी खाली करताय घर? माधवीने विचारले. अगदी उद्याच, हातातला चेक नाचवत बायका म्हणाल्या. दुसऱ्याच दिवशी सतीशची मर्सडीज गेटमधून बाहेर आली. त्याच्या मागोमाग अलिशान BMW होती. जगदीश फॅमिलीची सामान भरण्यासाठी लगबग सुरू होती. सतीश, माधवी, वकील साहेब त्यांच्या मर्सडीजमधून उतरले. त्यानंतर मागच्या BMW मधून 2 लहान मुलांसोबत रुक्मिणीला उतरताना पाहून जगदीश, श्याम व त्यांच्या बायकांची बोबडीच वळाली. मिस्टर जगदीश, ह्या आमच्या आई, आमच्या म्हणजे माझ्या आणि माधवीच्याही. आमच्या आईमुळेच आम्ही यशाची शिखरे गाठली. आज आम्ही जे आहोत त्यातच आईचा मोठा हातभार आहे. तिचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही हे घर घेतले आहे, सतीश अभिमानाने म्हणाला. रुक्मिणीने हात जोडून जगदीशला नमस्कार केला. तसाच चाचपडत त्यानेही नमस्कार केला. या आई, आतमध्ये घर बघू, सतीश म्हणाला. सगळे आतमध्ये घर पाहण्यासाठी गेले. जाताना रुक्मिणीने जगदीश, श्याम व त्यांच्या बायकांकडे एक नजर पाहिले. मात्र त्यांना पाहून रुक्मिणीच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव दिसले नाही. रुक्मिणी शेवटी आई होती. कधीतरी तिच्या नावांवर असलेले घर तिच्या मुलांनी त्यांच्या नावावर केले. आज त्यांच्यावर ते घर विकण्याची पाळी आली. असंही ते घर दुसऱ्यांनी कोणीतरी विकत घेतले असते. त्यामुळे सतीशला ते घर विकत घ्यायला रुक्मिणीने सांगितले. म्हणजे घर देखील तिला मिळाले आणि तिच्या मुलांना त्याचे पैसेही. आता त्या पैशात त्यांना काय काम धंदा करायचे ते करतील. शेवटी आई ती आई असते. तिचं आपल्या मुलांवरच प्रेम कधीही कमी होत नाही, हेच खरं आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.